आनुवंशिकता. एक पाकीटमार होता. गर्दीचा फायदा घेऊन पाकिटं मारण्यात तो पटाईत होता. एके दिवशी तो बसमधून चालला होता. बसमध्ये खूपच गर्दी होती. या गर्दीचा त्याला फायदाच झाला. एका तरुणीची पर्स त्यानं नेहमीच्या कौशल्यानं उचलली आणि पटकन एका स्टॉपवर उतरला. बसमधून खाली उतरल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपलं पाकीट कुणीतरी मारलंय. त्याच्या सराईत नजरेनं त्यानं ओळखलं की पाकीट कुणी मारलंय ते. बस ज्या दिशेनं गेली त्या दिशेला तो चालू लागला. अपेक्षेप्रमाणे काही अंतर चालल्यानंतर त्याच्या दिशेनं चालत आलेली ती तरुणी त्याला दिसली. त्याच्याजवळ येऊन थांबली. दोघांनी एकमेकांना ओळखलं. एकमेकांच्या वस्तू परत दिल्या. साता जन्मीची ओळख असल्यासारखी त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. आपल्या दोघांचा धंदा एकच आहे. आपण हाच धंदा पार्टनरशिपमध्ये करूया काय? तिनं विचारलं. मला मान्य आहे. आपण जन्माचं पार्टनर होऊया, तो म्हणाला. दोघांनी लग्न केलं. एका वर्षानं त्यांनी एका सुंदर बाळाला जन्म दिला. दवाखान्यामध्ये बाळ जन्माला आलं, पण आश्चर्य असं की बाळाची मूठ बंद होती. आयानं, नर्सनं ती मूठ उघडायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना ती उघडता आली नाही. ज्युनियर डॉक्टरनी पण प्रयत्न केला, पण त्यांना पण मूठ उघडणं शक्य झालं नाही. शेवटी मुख्य डॉक्टर आले आणि त्यांनी विचारलं, काय गडबड चालली आहे? बाळाची मूठ बंद आहे आणि काही केल्या उघडत नाही, असं कोणतरी म्हणालं. त्यांनी एक वार मुलाच्या आई वडिलांच्याकडे पाहिलं आणि पाकिटातून एक 100ची नोट काढली आणि ती त्या मुलाला दाखवली. मुलानं ती नोट घेण्यासाठी पटकन मूठ उघडली. मूठ उघडली. इथं गोष्ट संपली नाही, तर उघडलेल्या मुठीतून नर्सची चोरलेली अंगठी पटकन खाली पडली.